नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सिद्ध्या गायकवाड. आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग म्हणजे दिवाळी स्पेशल. वेळेची बचत करून मामानं गाडीवरच लिस्ट बनवली आणि निघालो आम्ही पुढच्या दिवशी. मार्केटमध्ये पोहोचतात आपल्याला एक जुना मित्र भेटला आणि लगेच त्याला पण दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पुढे आपल्याला बरेच सामान घ्यायचे होते, त्यासाठी आपण एक पिशवी घेऊन टाकली. पाहता पाहता मामा आपल्यामधून हरपलेला होता. इकडे तिकडे पाहिले काही दिसत नव्हता. मग मामा भेटला एका रांगोळीच्या दुकानावर, ते पण रांगोळी घेताना. रांगोळी घेऊन झाल्यावर त्याला सांगितलं सोबत सोबत चालत जा, नाही तर पुन्हा एकदा हरपून जाशील. मित्रांनो, दिवाळीचा सण असल्यामुळे मार्केटमध्ये तशी फार गर्दी होती. पोलिसाच्या गाडीचे सुद्धा राऊंड चालू होते, कारण लोक रोडवरच दुकान लावत होते. तर आम्ही आलो पंती घेण्यासाठी या मावशीकडे. पंती सोबतच यांच्याकडे लक्ष्मीच्या सुंदर अशा मूर्त्या सुद्धा होत्या. लक्ष्मी कुठे असते तर हे मावशीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून कळते. पुढच्या सामानाची खरेदी करण्यासाठी पुन्हा आम्ही पुढे निघालो. तेवढ्यातच आम्हाला आमचे गुरुवर अनिल भाऊ बांगर हे भेटले. त्यांना सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मग पुढील कार्यक्रम आम्ही फुले घेतल्या आणि घराच्या दिशेने निघालो. मामाला नेमकं ब्लॉग चालू केलाय म्हणलं की मामा दोन बोट का करत असन बरं. झेंडूची फुले तसे मार्केटमध्ये आज भरपूर झालीत बघा. झेंडूचे फुले तर होतीच होती, पण ऊसाची झाडं देखील होते. हे सर्व कार्यक्रम आटपल्याच्या नंतर आम्ही गेलो गरम पाणी प्यायला. मग काय, एकच मारली क्वार्टर आणि बनलो हॅरी पॉटर. चाय पिऊन झाली की आम्ही निघालो बंटीकडे. बंटी आज लागला होता चक्क काम करण्यामध्ये, ते पण आपली दुकानाची साफसफाई करण्यासाठी. साफसफाई करत असताना बंटीला 2 फोन भेटले. बंटी खूपच खुश झाला. दिवाळीचा सण म्हणले की साफसफाई येतेच, पण साफसफाई करता करता बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला पण घरामध्ये भेटतात. दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं म्हणून आपण पण फटाके फोडायला सुरुवात केली. तसे तर फटाके 2 पद्धतीचे असतात, पण मी ह्या पद्धतीचे फटाके फोडणे फार आवडते मला. जेव्हापासून दिवाळी सुरू झाली तेव्हापासून गोड आणि फटाके यांचा फक्त मारा चालू आहे. निरनिराळ्या प्रकारचे फटाके फोडून झाल्यावर आपण सगळीकडे वातावरण धुरळामय करून टाकले होते. सर्व फटाक्यांच्या खरेदीमध्ये एक फटाका असा अवलिया निघतो, जे की आपल्या शेजाऱ्यासोबत भांडण घडवतो. तुमच्या शेजाऱ्यानं कधी तुमच्यासोबत फटाक्यामुळे वाद घातलाय का? नक्की कमेंट करून कळवा. फटाके फोडल्यानं वातावरण प्रदूषित होते असं म्हणतात, पण यावर माझं असं मत आहे की जे लोक असं म्हणतात त्यांच्या अंगावर घासलेट टाकून फुकून दिलं पाहिजे. आपले फटाके फोडून झाल्यावर आपण लगेच आलो बंटीबाईकडे. बंटीबाई इकडे आपल्या कपाळावर गंध लावत असताना, ते पण दसऱ्यातला आरसा घेऊन. असं म्हणतात ज्याच्या कपाळी गंध त्याच्या अंगी फार छंद, पण बंटीबाई तसा नाही बरं. मामा चक्क दिवाळीमध्ये झबला आणि टोपी घालून आला होता. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.